नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये। KVS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा MPSCचे एक लेटेस्ट अपडेट आलेले आहे मित्रांनो। विद्यार्थी झाले संतप्त, निकाल कधी, नवीन जाहिराती कधी आणि राज्यसेवा परीक्षेचा निकाल केव्हा, MPSCचे उत्तर काय, संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया ही लेटेस्ट अपडेट आणि काय आहे MPSCची ही नवीन अपडेट। तर याच्यामध्ये पहिली न्यूज आहे की 574 उमेदवारांना नियुक्ती रखडलेली आहे। तलाठी भरतीची ही एक न्यूज आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये राज्यातील आदिवासी बहुल जे क्षेत्र आहेत म्हणजेच अनुसूचित जमातींचे ST साठी जे आरक्षित जिल्हे होते त्या जिल्ह्यामधील 574 उमेदवारांची अजून भरती रखडलेली आहे, म्हणजे निवडच झालेली नाही त्याच्यामध्ये। कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे की जे आरक्षित प्रवर्ग होता STचा, जे जिल्हे राखीव होते त्याच्यामध्ये ST प्रवर्गासाठी राखीव ठेवल्यामुळे त्याच्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्यामध्ये अपील झालेला आहे आणि त्याची जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत या 574 उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार नाही असं किंवा निकाल त्यांचा आलेला नाही, भरती प्रलंबित ठेवलेली आहे। आता त्याच्यामध्ये दुसरी एक न्यूज आहे, राज्यसेवेची परीक्षा पुढे का गेलेली आहे। तर ॲक्च्युली लोकसभेच्या इलेक्शनमुळे ही परीक्षा पुढे गेलेली आहे असं काही समज आहे, तर तसं नाही आहे, ते आहेच। पण SCBCच्या आरक्षणामुळे सुद्धा राज्यसेवा परीक्षा ही लांबणीवर पडलेली आहे। MPSCचं सांगणं आहे की जर तुम्हाला SCBC आरक्षण मंजूर झालं तर SCBCसाठी प्रवर्ग देण्यात येईल राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024मध्ये। त्या फॉर्ममध्ये बदल करण्यासाठी तुम्हाला ती टॅगलाईन देण्यात येणार आहे। अर्जात बदल करता येऊ शकतो। खुल्या प्रवर्गातील उमेदवार जे मराठा आहेत त्यांना जर SCBC आरक्षण मिळालं तर आरक्षणामध्ये SCBC तुम्हाला तो कॅटेगरीमध्ये ते एक उपलब्ध करून दिला जाईल टॅग, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला SCBC आरक्षण मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला ते प्रवर्ग निवडता येणार आहे। त्याच्यामुळं राज्यसेवा परीक्षा लांबणीवर गेलेली आहे। मग राज्यसेवा परीक्षा कधी होईल, तर राज्यसेवा परीक्षा संदर्भीय कालावधी जूनमध्ये होण्याचे चान्सेस हे सर्वांनी सांगितले आहेत आणि आयोगामधील सुद्धा काही आयुक्तांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जूनच्या अखेरीस आम्ही प्रयत्न करू म्हणून। त्याच्यामध्ये तिसरी एक न्यूज महत्त्वाची आहे, MPSCच्या धोरणावर विद्यार्थी संतप्त का आहेत किंवा त्यांनी संताप का व्यक्त केलेला आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, हे संयुक्त महाराष्ट्र गट ब व गट क जी मुख्य परीक्षा झालेली आहे त्याची अंतिम उत्तर तालिकासुद्धा येऊन गेलेली आहे, पण अजूनसुद्धा निकाल लागलेला नाही। त्यामुळे विद्यार्थी बऱ्यापैकी संतप्त आहेत। MPSCमध्ये PSI 2021चा रिझल्ट लागलेला नाही त्यामुळे संतप्त आहेत। राज्यसेवेची परीक्षा पुढे गेल्या पण यथावकाश म्हणजेच नेमका किती कालावधी हे सुद्धा कुठेही नमूद केलेलं नाही, त्यामुळे संपूर्ण विद्यार्थी MPSCच्या सगळ्या ह्या निकाल प्रतीक्षेवर किंवा निकाल यादीवरती खूप प्रमाणात संतप्त आहेत। अशा पद्धतीने जर वर्षानुवर्ष जर उलटत गेली आणि निकाल लागले नाही तर संपूर्ण जे विद्यार्थी आहेत त्यांचे एज बार असतील, बाकीच्या गोष्टी असतील त्या अडकून पडतील। त्यामुळं करिअर वाईज हा धोका निर्माण झालेला आहे आणि MPSCच्या कुठेतरी MPSCच्या कार्यप्रणालीवरती शंका उपस्थित होत आहे। सो संयुक्त गट ब व गट क मुख्य परीक्षेचा निकाल लवकर लावण्यात यावा, PSI 2021चा निकाल लवकर लावण्यात यावा, गट क स्किल टेस्टसाठी पात्र उमेदवारांची यादी लवकर प्रसिद्ध व्हावी, यासाठी हे संपूर्ण अट्टहास आहे। या महत्त्वाच्या अपडेट होत्या मित्रांनो। थँक्यू, धन्यवाद।